यानंतर आपण इतर बातम्या पाहणार आहोत। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी ठोठवण्यात आली आहे। त्यामुळे आता 14 दिवस वाल्मिक कराडचा मुक्काम हा कोठडीतच असणार आहे। अवादाचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरून वाल्मिक कराड, विष्णू साठे आणि सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। केस न्यायालयाच्या न्यायाधीश बाविस्कर यांच्या समोर सुनावणी सुरू झाली होती। अखेर न्यायाधीशांनी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कस्टडी दिली आहे। खंडणी प्रकरणात संतोष देशमुखांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्यावरून बीडमध्ये सध्या वातावरण चांगलंच तापलंय। या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। मोहसिन, काल वाल्मिक कराड शरण आला आणि त्यानंतर सुनावणी झाली। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे। पुढे काय घडामोडी घडतील? वर्षा, नक्कीच आपण बघितलं तर काल दिवसभर आपण बघितलं की सकाळीच ही बातमी आली होती आणि सगळ्यात आधी आपण ही बातमी ब्रेक केली होती की वाल्मिक कराड हा म्हणजे काल जो आहे तर पुणे पोलीस सीआयडी कडे शरण येऊ शकतो आणि त्यानुसार तो 12 वाजता जो आहे तर जवळपास सीआयडीच्या पुण्याच्या सीआयडी कार्यालयात पोहोचला आणि तिथून खरा ड्रामा सुरू झाला। त्यानंतर त्याला केजला आणण्यात आलं। केज नंतर त्याला शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं आणि तिथून न्यायालयात नेण्यात आलं। रात्री 12:40 पर्यंत ही सगळी न्यायालयात सगळी सुनावणी सुरू होती। दोन्ही बाजूनी वकिलांनी आपली भूमिका मांडली। सरकारी वकिलांनी या खंडणी प्रकरणात म्हणजे पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांनी, मत्स्यजोग येथे असलेल्या पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांनी कराडवर जो गुन्हा दाखल केला होता, 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी, या प्रकरणी हा गुन्हा दाखल होता आणि या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी जी आहे तर सुनावण्यात आलेली आहे। आता मी ज्या पोलीस स्टेशन समोर उभा आहे हे बीड शहर पोलीस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशनमध्ये एक विशेष सीआयडी पोलीस कोठडी तयार करण्यात आली आहे आणि याच पोलीस सीआयडी कोठडीमध्ये जो आहे तर वाल्मिक कराड असल्याची माहिती मिळते। आता जी माहिती मिळते वाल्मिक कराड याच कोठडीत आहे आणि आज काही वेळानंतर म्हणजे 10 ते 10:30 नंतर त्याला बीडच्या शासकीय रुग्णालयात मेडिकलसाठी नेले जाऊ शकतं। रात्री देखील त्याचं मेडिकल करण्यात आलं होतं आणि न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आज देखील त्याचं मेडिकल होऊ शकतं। मात्र त्यानंतर या सगळ्या प्रकरणात आता 14 दिवस जे आहे तर सीआयडीचं पथक वाल्मिक कराडची चौकशी करणार आहे। या सगळ्या प्रकरणात रात्री जर आपण सरकारी वकिलांची बाजू बघितली तर त्यांनी या सगळ्या प्रकरणात कुठेतरी संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी देखील संबंध असण्याचा बाजू मांडली होती आणि या सगळ्या प्रकरणात आम्हाला तपासासाठी वेळ हवाय, चौकशी हवी आहे, काही आरोपी फरार आहेत त्यांना ताब्यात घ्यायचं आहे, यासाठी सीआयडी कोठडीची मागणी केली होती आणि न्यायालयाने 14 दिवसांची सीआयडी कोठडी वाल्मिक कराडला जी आहे तर सुनावली आहे। मात्र यावेळी आपल्याला आणखी एक गोष्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाली, त्या ठिकाणी म्हणजे रुग्णालय असेल किंवा पोलीस स्टेशन असेल आणि न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाल्मिक कराडचे समर्थक होते। जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली। अनेक ठिकाणी काही प्रमाणात सौम्य प्रमाणात पोलिसांना काही ठिकाणी कार्यकर्त्यांना लाठ्या मारून तिथून हुसकावून लावावं लागलं आणि ही सगळी परिस्थिती रात्री निर्माण झाली होती। त्यानंतर आता बीड शहर पोलीस ठाण्यात जे आहे तर वाल्मिक कराडला आणण्यात आलेला आहे। याच पोलीस स्टेशनमध्ये आता वाल्मिक कराड आहे आणि त्याची 14 दिवस याच ठिकाणी जी आहे तर चौकशी सीआयडी करणार आहे। मग त्यात आता काय काय गोष्टी समोर येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या सीआयडी चौकशीमध्ये वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जसा आरोप होतोय की या सगळ्या प्रकरणात हत्या प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा दावा केला जातोय, आरोप होत आहेत, तर ते सगळी लिंकिंग जी आहे तर ती सीआयडी पथक जोडतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यांच्या तपासात काय काय गोष्टी आणखी समोर येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुढील 14 दिवस याच पोलीस स्टेशनच्या सीआयडी कोठडीमध्ये वाल्मिक कराड असणार आहे आणि त्याची सीआयडी कडून जी आहे तर चौकशी केली जाणार आहे। वर्षा, निश्चितच मोहसिन, त्यामुळे या चौकशी दरम्यान नेमके काय काय खुलासे समोर येत आहेत त्याकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।